आम्ही आदिवासी हाव, ढोर नाही. पाण्याची टाकी बांधली की काम संपलं. नागरिकांना पाणी मिळो की न मिळो, आम्हाला देणं घेणं नाही. ही मानसिकता आहे अधिकाऱ्यांची. अलिबागजवळील सोगाव येथील या टाकीचं उदाहरण पाहता येईल. 13 वर्ष झाली टाकी बांधून. 1 महिना देखील या टाकीतून पाणी मिळालं नाही आणि 2 वर्ष झाली ही टाकी आपला कधीही जीव घेईल या तणावाखाली येथील आदिवासी बांधव जीवन जगत आहेत. म्हणजे आमच्या घरावर वर्षी खडी पडतं आणि आदिवासी आहात म्हणून आमची काय तक्रार नाही घेत. गेलो तरी पंचायत मध्ये आणि म्हणजे हो बोलतो करतो असं बोलतात आणि येतच नाही. परत काय वाकून इकडे बघतच नाही आणि कोण येत पण नाही. आणि वारा सुसाट सुटला एकदम जोरात की टाके हालतं आणि खडी सगळी आमच्या घरावर पत्र्यावर पडतात. मग रात्रीची झोप नाही लागत. मग जागे राहायला लागतं का तर मुलं बाला आहेत ना पुढ्यात, म्हणून जागे राहायला लागतं आम्हाला. आणि आम्ही झोपत पण नाही, रात्रभर जागत असतो. परिस्थिती म्हणजे टाकी आमचे सर्व सडलेले आहे आणि ती आज ना उद्या पडणारच. ही 100% मी बोलतोय, ही टाकी पडणारच. ही म्हणजे पंचायत समितीनी पाडायलाच पाहिजे टाकी. आणि त्या साईडला माझं बांधकाम चालू आहे ते बघा सर, त्याच्यामुळे मी टाकीमुळे ते बांधकाम अर्धवट ठेवलंय. हे जर मी पूर्ण केलं आणि त्यावर टाकी पडली तर भरपाई कोण देणार? आणि ही टाकी सुद्धा हे 2 मधीन खांब उभे आहेत त्याच्यावर राहिले आहेत संपूर्ण. ते जर पोल खांब नसते तर टाकी कधीही पडली असती. परिस्थिती आमची मुलाचं घर आहे तिथं पडले तर काय होईल हो? सगळी भरपाई करून त्याचा काय उपयोग होईल देऊन? कोणाला सांगायचं? हे सरपंचांना सांगितलं, यांना सांगितलं, त्यांना सांगितलं, कोण दाद नाही घेत. पडली तर काय होईल त्याचं? जाईना ऑर्डर सबन. अलिबाग शहराच्या जवळ असलेले सागाव आदिवासीवाडी ही अजूनही सुविधांपासून वंचित आहे. घरांच्या डोक्यावर भली मोठी पाण्याची टाकी आहे, पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती अजूनही सुरूच आहे. 2009ला ही पाण्याची टाकी बांधण्यात आली. अगदी वाडीतील कच्च्या घरांना लागून या टाकीचं बांधकाम सुरू करण्यात आलं. यावेळी ही टाकी घरापासून थोडी दूर बांधा अशी मागणी आदिवासींनी केली होती, पण या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं. पाण्याची टाकी झाली, आता डोक्यावरचा हंडा उतरेल या भाबड्या आशेनं महिला होत्या. सुरुवातीला जेमतेम महिनाभर पाणी मिळालं, पण त्यानंतर आजतागायत पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. विरोधस्तांनाही नको त्या जागी पाण्याची टाकी बांधली. पाणी तर मिळत नाहीये, मात्र ही टाकी वाडीच्या डोक्यावर काळ बनून उभी आहे. टाकीचे कॉलम जुने आणि निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. वारा आला की टाकीच हलते असं आदिवासी बांधव सांगतात. वारा पाऊस असेल तर रात्री झोप लागत नाही, पण याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही आदिवासी हाव, ढोर नाही, अशी भावना ते व्यक्त करतायत. निवडणूक आली की येतात मतं मागायला. आता आमच्याकडे कुणीही बघायला तयार नाही. पाण्याची टाकी पाडून टाकावी यासाठी अनेक अर्ज या आदिवासी बांधवांनी केलेत, पण ग्रामपंचायत, पंचायत समितीचे अधिकारी लक्ष देत नाहीत असं या आदिवासी बांधवांनी सांगितलं.